नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जीवाने काव्यासमोर तिच्या नावाचा टॅटू मिटवलेला आहे. आपल्या प्रेमाची एकच निशाणी राहिली होती, तीसुद्धा जीवाने मिटवली. याचाच विचार करून आता ती खूपच रडत असते. त्यानंतर काव्या आता मिथुन काकांना भेटते आणि त्यांच्याकडे न्याय मागू लागते. ती म्हणते की आता तुम्हीच तुमच्या लाडक्या भाच्याला म्हणजेच जीवाला समजवा की माझं प्रेम स्वीकार. तुम्हाला आता सगळं समजलं आहे तर प्लीज माझी मदत करा. तर मिथुन काका म्हणतात की मी काय समजावू जीवाला, त्याची बाजू कळल्यानंतर तर मला त्याच्यावरच दया येते. जेवढी जीवाची चूक आहे ना या सगळ्यात, त्याच्यापेक्षा जास्त तुझी चूक आहे. तू लग्नाला तयारच व्हायला पाहिजे नव्हतं. ज्यावेळेस तुझं जबरदस्तीने लग्न लावायला घेतलं तेव्हा जर तू सांगितलं असतंस ना की तुझ्या जीवावर प्रेम आहे, तर हे सगळं काही झालंच नसतं. पण तू कोणाला एक शब्दानेही बोलली नाहीस आणि लग्नाला तयार झाली. आणि आपला जीवा आल्यानंतर त्याला दिसलं की तू पार्थची बायको झालेली आहेस. त्याच्यासमोरचे सगळे मार्ग बंद झाले. म्हणूनच त्याने रागाच्या भरात नंदिनीसोबत लग्न केलं. आणि तुला जेवढा त्रास होतोय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास माझ्या जीवाला होतोय. पण तो एक आता अशा परिस्थितीत अडकला आहे ना, तो तुलाही सोडू शकत नाही आणि नंदिनीलाही स्वीकारू शकत नाही. एकीकडे तू आहेस तर दुसरीकडे त्याचा मोठा भाऊ आहे, त्याचं संपूर्ण कुटुंब आहे. तर इकडे काव्याही बोलू लागते की काहीही झालं तरी मी जीवाला विसरू शकत नाही आणि पार्थला नवरा म्हणून कधीही स्वीकारणार नाही. आणि फक्त तुम्ही मला बोलताय, पार्थही या लग्नाला नकार देऊ शकले असते. आमच्या दोघांचं प्रेम खरं होतं आणि ते एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येणारच. तर मित्रांनो, आता मिथुन काकांनाही समजत नसतं की पुढे काय करायचं.